श्रीराम कथा कल्पतरू श्रीराम कथा सुरस असलेली राम कथा श्रीराम कथा तापलेल्या जीवाला शांती फार बेस झाला तापलेल्या जीवाला शांती देणारी राम कथा जीवनामध्ये अंधार झालेला असताना प्रकाशाचा दीपक दाखवणारी रामकथा गत 3-4 दिवसापासून आपण श्रवण करत आहात. अंतकरणाची शुद्धी, वाचेची शुद्धी, मानसिक यात्रा रामाला भेटण्याची आपण 3-4 दिवस झालं करत आहोत. काल राम जन्म झाला. खर तर कुणाच्याही पोटी राम जन्माला येत नाही. दशरथ राजा कौशल्य सारखं जीवन लागतं. खर तर या भारतवर्षामध्ये अथांग या विश्वात ऋतू बदलत राहतात, माणसं बदलतात, साम्राज्य उभी राहतात आणि कोसळतात. पण एक गोष्ट अनादी काळापासून आढळ आहे आणि ती म्हणजे निसर्गाचं संविधान. आणि या निसर्गाच्या संविधानाचा एक अटळ नियम आहे, पेराल तसं उगवेल. हे केवळ शेतीचं शास्त्र नाही, तर मानवी अस्तित्वाचं, यशाचं आणि पिढ्यानपिढ्या जडणघडणीचं मूलभूत विज्ञान आहे. म्हणून मी बोलून गेलो की प्रभू रामचंद्र कुणाच्याही पोटी जन्माला येत नाही. तुकोबरायांनी म्हणावं, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आजचा तरुण वर्ग, समाज इन्स्टंट निकालाच्या पाठीमागे धावतोय. कोणाला एक कष्टाची पेरणी नकोय, कुणाला एक कष्टाची पेरणी नको आहे, यशाचं रसाळ फळ मात्र हातामध्ये पाहिजे. पण निसर्गाच्या दरबारात लाच चालत नाही, वशिला चालत नाही. तिथे बाभळीच्या काट्यांची पेरणी करून हापूस आंब्याच्या गोडव्याची अपेक्षा करणं म्हणजे स्वतःचाच घात करण्यासारखं आहे. म्हणून मगाशी तुकोबरायांचं प्रमाण मी बोललो. बीज म्हणजे काय? बीज म्हणजे फक्त धान्याचा दाना नाही, तर बीज म्हणजे आपलं विचार, आपले संस्कार, आपली संगत आणि आपली नीतिमत्ता. बरं का? महिला वर्ग, राम जर जन्माला यावं वाटत असेल तर आपली कुस कौशल्याची असली पाहिजे. बापानं ध्यानात ठेवावं, राघव जर आपल्या जन्माला येणार असतील तर आपण दशरथ झालं पाहिजे. 10 इंद्रियां ज्याच्या ताब्यात आहे, 10 इंद्रियांचा रथ जो हाकतो त्याला दशरथ म्हणावं. आणि कुशलती इति कौशल्या, कुशलती इति कौशल्या, हा जिच्याकडे कुशलता आहे तिला कौशल्या म्हणावं. तुम्हाला एक सांगू का? इतिहासापासून ते आधुनिक काळापर्यंत ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्यात शुद्ध बीजाची पेरणी केली त्यांनाच काळाच्या ओघात गोमटी आणि रसाळ फळं मिळालेली आहे. आणि याचं सर्वात सुंदर उदाहरण खरं जर विचार केला, जिथं आपली कथा चालू आहे त्या भूमीचा, हिंदवी स्वराज्य
शहाजी राजांचं स्वप्न एक बीज होतं, पण ते बीज मातीमध्ये रुजवून त्याला संस्काराचं खत पाणी घालण्याचं महाकठीण कार्य राजमाता जिजाऊंनी केलं. पुण्याच्या ओसाड माळरानावर जेव्हा बाल शोभा फिरत होता, तेव्हा जिजाऊने त्यांच्या मनात सत्तेची किंवा संपत्तीची बीज पेरली नाही. त्यांनी बीज पेरली ती अस्मितेची आणि स्वातंत्र्याची, आणि म्हणून महाराष्ट्राला स्वातंत्र्याचं गोमटं फळ लागलं. आई साहेबांनी सांगितलं, बाळा तू केवळ भोसल्यांचा वारस नाही, तू या सह्याद्रीचा रक्षक आहे. तुला वतने मिळवायची नाहीत, तर रयतेची मन जिंकायचीत. खर तर हे संस्काराचं बीज इतकं शुद्ध होतं, इतकं पवित्र होतं, इतकं महान होतं. यातून शिवाजी महाराज नावाचं फळ केवळ महाराष्ट्रालाच नाही, तर भारताला दिशादर्शक ठरलं. जर जिजाऊ मातेनं शिवरायांना केवळ स्वतःचा जीव असं म्हटलं असतं, शिवबा स्वतःचा जीव जप आणि जहागीर सांभाळ, तर ते अशुद्ध बीज झालं असतं. 70-80 वर्ष जगले असते शिवाजी महाराज, पण छत्रपती म्हणून 350 वर्ष लोकांच्या काळजात अमर झाले नसते. शुद्ध बीजाचं हे एक फळ आहे, परिणाम आहे की ते एका आयुष्यात संपत नाही, तर अनेक पुढच्या पिढ्यांना सावली देत राहतं. म्हणून प्रत्येक आईनं शुद्ध बीज जन्माला घालावं, प्रत्येक बापानं काळजीपूर्वक बीज जन्माला घालावं. राम जन्म होता म्हणून सांगतो, आणि इतिहासापासून अगदी कलियुगापर्यंत जरी आलं, मला कथेत जाण्याच्या अगोदर मुद्दामून हा विषय विशद करायचा आहे. इतिहासातून आपण वर्तमान काळात जर आलो, तर रामेश्वरमच्या छोट्याशा गावात एका नावाड्याच्या घरात एक मुलगा वाढतो, लहानाचा मोठा होतो. परिस्थिती अशी की घरात वीज नाही, 2 वेळेची जेवणाची भ्रांत, पण त्या मुलाच्या वडिलांनी म्हणजे जैनुलाबदीन यांनी आपल्या मुलाच्या अब्दुलच्या मनात शुद्ध बीजाची पेरणी केली. ते बीज होतं साधेपणाचं, उच्च विचारांचं. कलाम साहेबांचे वडील सांगायचे, अब्दुल गरजा कमी ठेव, साधेपणानं राहा आणि स्वप्न मोठी ठेव. श्रीमंती खिशात नाही, तर मनात असावी लागते. हे संस्काराचं शुद्ध बीज लहानग्या अब्दुलच्या मनात पेरलं. परिस्थितीची खडकाळ जमीन असूनही त्यातून झाड उगवलं. त्याने भारताला अणुशक्ती दिली आणि मिसाईल मॅन दिला. कळालं तर पहा मी काय बोललो. राष्ट्रपती पदावर गेल्यावर सुद्धा सुटकेसमध्ये केवळ 2 सूट घेऊन बाहेर पडणारे कलाम साहेब जेव्हा आपण पाहतो, तेव्हा तुकोबरायांचे शब्द माझ्या अंतरंगाला स्पर्श करून जातात. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी. खर तर सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, अब्दुल कलामांकडे पाहिलं की या अभंगाच्या शब्दांचा अर्थ मला समजतो. कोणत्याही पदाचा अहंकार स्पर्श करू शकत नाही, पण तुम्हाला सांगू, हे यश अचानक मिळालेलं नसतं, तर ती बालपणी पेरलेल्या शुद्ध विचारांची रसाळ फळं असतात. व्यवसायात नफा कमावणं हे अंतिम ध्येय असतं, असा एक मानणारा वर्ग आहे. जी लोक व्यवसाय करतात की नाही, नफा कमवणं, केवळ नफा कमवण्यासाठी व्यवसाय करणं, हे एक ध्येय ठेवणारा एक वर्ग आहे. पण जगाच्या पाठीवर एक उद्योग समूह असा झाला, जे पैशापेक्षा मूल्यांना, व्हॅल्यूजला जास्त महत्व देतात. आणि तो उद्योग समूह म्हणजे टाटा समूह. जमशेदजी टाटांनी ज्यावेळी उद्योग चालू केला की नाही,
त्यांच्या मनात केवळ नफा नव्हता, त्यांच्या मनात बीज होतं देशाच्या उभारणीचं. आणि म्हणून त्यांनी हॉटेल बांधले, भारतीयांचा अपमान झाला म्हणून, नफा कमवण्यासाठी नाही. ताज हॉटेल बांधलं असेल केवळ आणि केवळ भारतीयांचा अपमान झाला म्हणून. त्यांनी वीज प्रकल्प उभारले ते मुंबईला प्रकाश मिळावा म्हणून. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स उभारलं विज्ञानाला गती मिळावी म्हणून. आज रतन टाटांच्या रूपानं आपण त्या बीजाचं फळ पाहिलं. जगात श्रीमंत लोक खूप आहेत दादा, खूप आहेत, पण टाटांचं नाव घेतल्यावर मनात जो आदर निर्माण होतो तो बिल गेट्स किंवा एलॉन मस्क यांच्याबद्दल होतच नाही, कधीच होत नाही. कारण ते बीज शुद्ध होतं. तुकोबराय म्हणतात, जग कुणाचाही आदर करत नाही, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खानी. खर तर व्यवहारानं धन जोडलं आणि समाजासाठी खर्च केलं की शुद्ध बीज होतं. म्हणून टाटांच्या उत्पादनावर आज लोक डोळे मिटून विश्वास ठेवतात. काय कारण आहे? ज्या व्यवसायाचा पाया नैतिकतेवर अवलंबून असतो, इथिक्सवर असतो, तोच व्यवसाय शतकानुशतके टिकत असतो. आणि म्हणून आजच्या तरुणाईला हा धडा शिकणं फार महत्वाचं आहे. एक चायनीज बांबू नावाचं झाड आहे बरं का, मी पाहिलं. जेव्हा तुम्ही याचं बीज जमिनीत पेरताना, त्याला पाणी घालता, तेव्हा पहिल्या वर्षात काहीच दिसत नाही, दुसऱ्या वर्षात सुद्धा काहीच दिसत नाही, ते झाड उगवूनच येत नाही. तिसऱ्या चौथ्या वर्षी जमिनीच्या वर काहीच दिसत नाही. 4 वर्ष ते जमिनीच्या वर दिसत नाही. सामान्य माणूस म्हणेल ही बी वाया गेलं, यात आता काही उगवणार नाही. पण 5व्या वर्षी अवघ्या 6 आठवड्यामध्ये हे चायनीज बांबू नावाचं झाड 80 ते 90 फूट उंच वाढतं. किती? 6 आठवड्यामध्ये. मग प्रश्न असा पडतो की हे झाड 6 आठवड्यात वाढले नाही का? किंवा 6च आठवड्यात फक्त वरती वाढलं का? तर नाही, ते वाढण्यासाठी 5 वर्ष आणि 6 आठवडे लागले. वाक्य ध्यानात ठेवा. पहिली 4 वर्ष त्यानं आपली मुळं जमिनीत रोवली. वाढतच होतं ना, ते वर दिसत नव्हतं पण खाली वाढत होतं. त्यानं 4 वर्ष आपली मुळं जमिनीत रोवली, रूट्स मजबूत केले. आणि त्याला माहिती होतं, जर मी माझे रूट्स मजबूत केले नाही, मुळं मजबूत केले नाही, तर 80-90 फुटाचा डोलारा मी सांभाळू शकत नाही. वाक्य ध्यानात ठेवा. म्हणून मुळं मजबूत करा. बीज जगासाठी नाही, स्वतःसाठी अस्तित्व सिद्ध करणारं असलं पाहिजे. आणि या बीजाचा गुणधर्मच असतो, शुद्ध बीजाचा, ते पहिलं मूळ भक्कम करतं आणि मगच फळ देतं. आजच्या तरुण पोरांना वाटतं 2 महिने जिम केली की लगेच बॉडी झाली पाहिजे, 6 महिने व्यवसाय केला की बंगला बांधता आला पाहिजे. यश हे बांबूच्या झाडासारखे असतं. कधी कष्टाची, कधी अभ्यासाची, कधी संयमाची मुळं जमिनीत खोलवर रुजवावी लागतात. पण तुम्ही, लोक हसतील, लोक म्हणतील काहीच दिसत नाही, व्यर्थ चाललंय तुझं, पण मशागत थांबू नका. ज्या दिवशी उगवण होईल त्या दिवशी तुमचं यश आकाशाला भिडलेलं असेल. पण त्यासाठी बीज शुद्ध पाहिजे. एकच वाक्य सांगतो आणि कथेमध्ये येतो. मला रामकथा सांगायची, फक्त बीज सांगता सांगता काल राम जन्म झाला म्हणून आलो आणि मी कोणत्याही विषयावर तासनतास बोलत राहील. क्रिकेटचा देव ज्यांना सचिन मानतात, खरं तर सचिन तेंडुलकर आकाशातून पडला नाही. त्यांचे गुरु जे होते, त्यांच्या जडणघडणीत त्यांचे गुरु रमाकांत आचरेकरांचा
किंवा रमाकांत आचरेकर सरांनी पेरलेलं शिस्तीचं बीज महत्वाचं होतं. वाक्य ध्यानात ठेवा. शिवाजी पार्कवर सराव करताना जेव्हा सचिन थकून जायचा तेव्हा आचरेकर स्टंपवर 1 रुपयाचं नाणं ठेवायचे आणि त्या स्टंपवर 1 रुपयाचं नाणं ठेवलं की सांगायचे, जो गोलंदाज सचिनला बाद करेल त्याला हे नाणं मिळेल. आणि जर सचिननं आपली विकेट कुणालाच दिली नाही तर हे नाणं सचिनचं. त्या 1 रुपयाच्या नाण्यासाठी सचिननं जीवाची बाजी लावून खेळायला सुरुवात केली. ते नाणं म्हणजे पैशाचं आमिष नव्हतं, तर ते कष्टाला पर्याय नाही आणि एकाग्रता ढळू देऊ नको याचं बीज होतं. कळालं तर पहा. आणि म्हणून सचिनकडे कोट्यावधी रुपये आले पुढे, पण गुरुनी दिलेल्या 1 रुपयाची नाण्याची किंमत सगळ्यात जास्त राहिली. ते शुद्ध बीज होतं. आणि म्हणून एवढी प्रसिद्धी मिळून सुद्धा सचिनच्या डोक्यात कधी हवा गेली नाही. तुम्ही आळसाचं बीज पेरलं तर उद्या दारिद्र्याचं पीक येईल. जर तुम्ही व्यसनाचं बीज पेरलं तर उद्या विनाशाचं पीक उगवेल. तुम्ही अहंकाराचं बीज पेरलं तर उद्या अपमानाचं पीक येईल. तुम्ही कष्टाचं बीज पेरलं तर उद्या यशाचं फळ येईल. तुम्ही नम्रतेचं बीज पेरलं तर सन्मान उगवेल. आणि जर तुम्ही माणुसकीचं बीज पेरलं तर समाधान उगवेल. यश हे अपघातानं कधीच मिळत नाही. ती शुद्ध विचारांची बीजाची नैसर्गिक उगवण असते. आणि तुम्हाला जाता आज एक सल्ला देऊन जातो. ज्याची वाणी अमृतासारखी असते त्यांनाच जगावर राज्य करण्याचा अधिकार असतो. तलवारीनं मिळवलेलं राज्य संपतं, पण वाणीनं मिळवलेली मन अमर होतात. आमच्या प्रभू रामचंद्रांच्या आईवडिलांचं जे जीवन आहे, दशरथ राजा ज्यानं 10 इंद्रिय ताब्यात ठेवलेली आहे आणि तो रथ हाकत असताना ज्यांच्या जीवनामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, 11वं मन ज्यांच्या ताब्यात आहे, पुन्हा तो तीच अवस्था झाली. ते दशरथ राजा आणि कौसल्या यांच्या पोटी भगवंत अवतारला येतात. आता देव अवतारला का आला याची मी कारण सांगितली. खरं तर ही माया सृष्टी सगळं त्यानंच निर्माण केलेलं आहे. त्याला जन्माला यायची गरज नाही आणि अवतार संपवायची सुद्धा गरज नाही. कदाचित असं म्हणावं लागतं, देवा प्रभू हा खेळ दुनियाचा कशाला केला तू? प्रभू हा खेळ दुनियेचा प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी प्रभू हा खेळ दुनियेचा प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी प्रभू हा खेळ प्रभू हा खेळ
मंचकावरती कुणाला भाग्य देवोनी बसविले मंचकावरती कुणाला भाग्य देवोनी बसविले मंचकावरती कुणाला भाग्य देवोनी बसविले मंचकावरती कोणी किती कष्ट जरी केले तरी राहतात उपवासी प्रभु हा खेळ दुनियेचा प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी प्रभु हा खेळ दुनियेचा प्रभूनं सगळा खेळ रचला मायबाप. का केला या दुनियाचा खेळ माहिती नाही. कारण तो कसा आहे, तो कुंभार आहे. माती, वारा, पाणी याच्यातून वेगवेगळ्या मडक्यांना आकार देत राहतो. दोन मडक्यांचं भाग्य एकसारखं नाही. तो वेडा कुंभार आहे, घडवत राहतो आणि मोडत राहतो. त्याचं नाव परमात्मा आहे. फिरत्या चाकावरती देशी मातीला का विठ्ठला तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा कुंभार ओ फिरत्या चाकावरती देशी मातीला का विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार माती पाणी उजेड वारा तूच मिसळाची सर्व पसारा माती पाणी उजेड वारा तूच मिसळती सर्व पसारा आभाळाचा मग निराकारा तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा कुंभार फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. तो परमात्मा. आणि म्हणून जगामध्ये त्यानं अवतार घेतला. कौसल्येला दिवस गेले होते, तिला डोहाळे लागले होते. गर्भाची आवडी मातेचा डोहळा. आई बापानं फार सावधपूर्वक बीज निर्मिती करायची असते. वास्तविक लग्न हे बाय प्रोडक्ट आहे आणि पोरं जन्माला घालणं हे मेन प्रोडक्ट आहे. पण अलीकडं लग्न हे मेन प्रोडक्ट झालं आणि पोरं जन्माला घालणं हे बाय प्रोडक्ट झालं. राग मानू नका,
अलीकडं 70 ते 80% पिता दारूच्या नशेत असताना अपत्य जन्माला घालतात. अलीकडं माता सुद्धा पितात, काही अडचण नाही. शहरामध्ये त्याला फॉरवर्ड लाईफस्टाईल म्हणतात. विचार करा, 100 किलोचा मनुष्य, 6 फुटाचा मनुष्य जर दारू प्याला तर 20व्या-22व्या मिनिटाला त्या दारूची नशा, मद्याची नशा त्याच्या पेशीच्या केंद्रकापर्यंत जाते आणि तो झिंगायला लागतो. 100 किलोचा 6 फुटाचा मनुष्य जर 22व्या मिनिटाला झिंगत असेल तर वीर्यामधला जो शुक्राणू आहे, ज्याला मायक्रॉनमध्ये मोजतात, दुर्बिणीनं पाहावं लागतं, तो किती झिंगत असेल. तो झिंगला आणि त्या काळात जर बीज निर्मिती झाली तर कशी पोरं जन्माला येतील मला सांगा. म्हणून आईबापानं फार सावध राहून पोरं जन्माला घालायची. गर्भाची आवड आहे त्याच्यावर आईचे डोहाळे असतात. कौशल्याचे डोहाळे आहेत. आणि रे धनुष्य मारी रे रावणा. तिला वाटायचं धनुष्य आणावं, रावणाला मारावं, तासन तास धनुर्विद्येचा अभ्यास करावा. आपले डोहाळे वेगळे आहेत. आमच्याकडे आमची आई गरोदर राहिली. कुठून तरी एखाद्या गोंडस पोराचा फोटो आणते, तो बेडरूम मध्ये लावते आणि सारखं त्याच्याकडे पाहत राहते. त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. काय म्हणतात? लॉ ऑफ अट्रॅक्शन. कुणाच्या बाळाचा फोटो आहे माहिती नाही, कुणी फोटो काढलाय माहिती नाही. त्याचा पाठीमागचा जन्म काय होता माहिती नाही, पाठीमागच्या जन्माचे संस्कार काय आहेत हे माहिती नाही. फक्त असं पोरग माझ्या पोटी जन्माला आलं पाहिजे. तो फोटो काढा, त्याच्या जागी रामाचा फोटो लावा, शिवाजी महाराजांचा लावा, विवेकानंदांचा लावा, संभाजी महाराजांचा लावा आणि त्या फोटोकडे पाहून म्हणा असं पोरग माझ्या पोटी जन्माला आलं पाहिजे. याच्या सार्थक. खाण्यावर सुद्धा फार नियंत्रण पाहिजे. युक्त आहार विहार. खाण्यावर सुद्धा नियंत्रण पाहिजे. आमच्याकडे ती ताई गरोदर राहिली ना, सासूबाई तिला म्हणते, पुरी तुला काय खाऊ वाटतं? बरं, पहिल्या मुली तरी बऱ्या होत्या, सासूला आत्याबाई म्हणायच्या. आताच्या आई म्हणतात आणि असं कचकून काम करून घेतात त्या म्हातारीकडून. जर त्या सासूबाईने विचारलं ना, पुरी तुला काय खाऊ वाटतं? ती म्हणते, मम्मी पाणीपुरी. काय ती पाणी, काय ती पुरी, काय तो भैया कधी आंघोळ केली त्याचं त्यालाच माहिती. आणि तो गोळीच घेतो आंघोळीची, करत नाही आंघोळ. आणि आंघोळ न करता त्या हंड्यात पाणीच्या हात फिरवतो, म्हणूनच त्याला टेस्ट असते. खात जा, आपलं काही म्हणणं नाही, खात जा. युक्त आईनं जर तामस आहार केला तर राक्षस पोरं जन्माला येतील. सात्विक आहार केला तर ईश तत्वाचे संत जन्माला येतील. आणि राजस आहार केला तो भोगी संतती जन्माला येईल. आईनं फार सावध राहायचं, फार सावध राहायचं. आमच्या राजमाता जिजाऊला लखोजी जाधव मागे लागलेत. याच जुन्नरमध्ये आता आपली कथा चालू आहे. ते आंब्याची बाग आहे ना जुन्नरच्या पलीकडे, आणि काय वैभव असेल. माझा राजा परकीयांच्या ताब्यात असल्या किल्ल्यावर जन्माला आला, पण दिल्लीच्या तख्ताला घोड्याच्या टाफा विडवल्या. पण औरंगजेबाच्या ताब्यात किल्ला असून आमराईत आला, पण त्याला शिवनेरीवर जाता आलं नाही. एवढी पावन भूमी आपली. वाक्य ध्यानात. ज्यावेळी लखोजी जाधव मागे लागलेत, शहाजी राजे बायकोला ठेवायला आले त्या शिवनेरीवर राजमाता जिजाऊला, आणि गरोदर आहेत राजमाता जिजाऊ. जाधवांचं भोसल्यांचं वैर झालेलं आहे.
आणि त्यावेळी राजमाता जिजाऊ म्हणतात आता मला पुढचं चालणं होणार नाही, घोड्यावर गरोदर आहेत आणि घोड्यावर प्रवास आहे. शेवटी शहाजी राजांनी या गडावर ठेवलं शिवनेरी गड. शिवपिंडी सारखा आहे, कधी पहा आपण तर पायथ्याशी. आता वाऱ्यानं वरती यावं आणि पाण्यानं खाली जावं. दादा शिवपिंडी सारखा आकार राजमाता जिजाऊला आणून ठेवलं. त्यावेळी गडकरी होते विश्वासराव. सकाळी दिनक्रम चालू झाला. राजमाता जिजाऊन उठावं, लेण्याद्रीकडे पाहावं, तिथून यावं, पुन्हा एकदा टकमक टोकावरून पाहावं, पुण्याच्या बाजूला पाहावं, डोळ्यातून अश्रू गाळावे. विश्वासरावांची बायको आली, सांगितलं राजमाता तुम्हाला काय डोहाळे होतात सांगा. आम्हाला डोहाळे होत नाही. असं कसं? आम्हालाही मुलं झाली, आंबट खाव वाटतं, चिंबट खाव वाटतं, सांगा ना काय डोहाळे होतात. सांगितलं ना आम्हाला डोहाळे होत नाही. एक दिवस तर खबर आली सूर्य मावळतीला, महबत खानानं जावेला उचलून नेलं. पानवट्यावर पाणी भरायला गेली होती राजमाता जिजाऊंची जाव. अत्याचार केले, जीवन संपून टाकलं. आज सकाळी उठल्याबरोबर डोळ्यातल्या धारा आहेत. आकाशाकडे पाहून रडतात आणि विश्वासरावाची बायको आली. आऊसाहेब काय डोहाळे होतात? सांगितलं ना आम्हाला डोहाळे होत नाही. सांगा ना आम्हालाही लेकरं झाली, पुरवते ना तुमचे. ऐकायचेत आमचे डोहाळे? आम्हाला वाटतं घोड्यावर मांड ठोकावी, घोड्याचा लगाम हातात घ्यावा, एका हातामध्ये तलवार, दुसऱ्या हातामध्ये दांडपट्टा, घोड्याला टाच मारावी बेफाम, घोडा सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात फेकावा आणि माझ्या आया बहिणींच्या अब्रूची लक्तर वेशीला टाकणाऱ्या यवनांची मुंडकी छाटून त्याचा अभिषेक शिवाई मातेला करावा. हे आमचे डोहाळे. आणि म्हणून शिवाजी महाराज जन्माला आले. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. जय हो. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. हरी बोल. जय शिवाजी. आदल्या होती जिजाऊची शपथ घेतली स्वराज्याची, आज्ञा होती जिजाऊची शपथ घेतली स्वराज्याची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जगद्गुरु तुकोबाची, जगद्गुरु तुकोबाची. त्यातून न्या गळाला, त्यातून न्या गळाला. तो बाबाचा बाबा, तो बाबाचा बाबा वाघ शुभा जन्मला, तो बाबाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बाबाचा बाप वाघ शुभा जन्मला. झाला रे तेचा राजा शिवछत्रपती माझा, झाला रे तेचा राजा शिवछत्रपती माझा. केला राज्याभिषेक झाला जगात गाजा वाजा, झाला जगात गाजा वाजा, झाला जगात गाजा वाजा. करतो मागून मुजरा, करतो मागून ए राजा सब सुत प्रिय मोही प्राण की नाही, राम नहीं देत बनई गोसाई. राम मागू नको, बाकी काही माग, जे पाहिजे ते देईल. राज्य माग बाबा, पण माझ्या रामाला मागू नको. राम मत मागे
राजा राम कुणामुळे मुलं झाली? पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यामुळे महाराज. पुत्र कामेष्टी यज्ञ कुणी केला? आमच्यातल्याच एकानं केला ना, शृंगीनं केला ना. आमच्यातल्या एकानं पुत्र कामेष्टी यज्ञ केला नसता तर कुठून मुलं झाली असत? हे राजा, मलाही विश्वामित्र म्हणतात. तुझ्या पूर्वजांना आठव, राजा हरिश्चंद्र आला. अरे माझ्याकडून चूक घडली रे, त्यातून मुक्त होण्यासाठी आलो आहे. तुझ्या लेकराला घेऊन जाईल, त्याला सांभाळील, लग्न करून सुनेसाईत परत आणून घाली. तुझ्या पूर्वजांना आठव, राजा हरिश्चंद्र आला. डोळ्यापुढून राजा हरिश्चंद्राचं चरित्र चाललं. माझ्याकडून चूक घडली रे. स्वप्नामध्ये राज्य दिलं. विश्वामित्रानं स्वप्नामध्ये येऊन राज्य मागितलं. राजा हरिश्चंद्रानं स्वप्नामध्ये राज्यदान दिलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वामित्र दारात उभे. भिक्षाम भवती, तिजोरी खोलली. ए राजा, माझे मज देशी काय म्हणून विचार हा म्हणी आला कैसा? रात्री सगळं दान दिलं आणि आता काय दान देतो? राजा हरिश्चंद्रानं सांगितलं, बाबा, दाता हा दानापेक्षा वेगळा असतो. माझी राणी तारा राणी, माझा चिरंजीव रोहिदास आणि हा राजा हरिश्चंद्र हा दानापेक्षा वेगळा आहे. आम्ही विकून जे धन येईल ते तुम्हाला देऊ. काशीच्या बाजारामध्ये विकायला उभं राहील. ग्राहक लागेना डोक्याला गवत बांधलेला आहे. खून असायची पूर्वी, माणसं विकायला उभी राहिली की गवत बांधायचं. सम्राट बायको मुलासहित विकायला काशीच्या बाजारात उभा आहे. दुपार झाली, ऊन मी म्हणताय. राजा, चपला सुद्धा पायात नव्हत्या रे. विश्वामित्र म्हणतात मला, सूर्याला आज्ञा केली, तापायला सुरुवात कर. ती आज्ञा माझी होती. हाच तो विश्वामित्र. हे अवधेश, दुपारी काशी गावची वेश्या आली. तिनं तारा राणीला विकत घेतली. कोठीवर राहिली तर व्यवसाय होईल. 5 वर्षाच्या रोहिदासानं बापाचा हात झटका. रोहिदासा, थांब. आईला विकलं बाबा. एकदा शेवटचं पाहून घेऊ दे बाबा, परत आई म्हणणार नाही. वेशा गावत्या वेशेनं पैसे मोजले आणि तारा राणीला घेऊन निघाली. वाटेत कौशिक ब्राह्मण भेटला. कौशिक ब्राह्मणानं विचारलं, ए बाई, कुणाबरोबर चालली माहिती आहे? अरे हिनं आम्हाला अन्न घातलं, यज्ञ केले, सोहळे केले आणि वेशा घेऊन चालली. ही काशी गावची वेशा आहे. तारा राणी रडू लागली, ऐसा आमचा धर्म नव्हे जी स्वामी. असा आमचा धर्म नाही. कौशिक ब्राह्मणानं धन दिलं आणि पुन्हा विकत घेतलं. आजपासून धर्माची कन्या तू बाई. आजपासून माझी धर्माची कन्या. माझ्याकडे जे साधू संत येतील त्यांना जेवण घालण्याचं काम करायचं. यज्ञ राक्षसास योग्य तोची सर्वदा. यज्ञ राक्षसास योग्य तोची सर्वदा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. देई दशरथा. देई दशरथा. तेवढ्यात वशिष्ठ उभे राहिले आणि दशरथाला सांगितलं, देऊन टाक बुवाला पोर. साधून जोडायचंच काम करायचं असतंय बुवा, तोडायचं काम करायचं नसतं. विल्डिंग करायचं असतंय साधून. वशिष्ठ म्हणले, देऊन टाक, नाहीतर त्याला वाटण ह्याच बुवानं सांगितलं देऊ नको म्हणून. शेवटी दोन्ही मुलं दिली आणि लक्ष्मण आणि राम विश्वामित्राबरोबर यज्ञ रक्षणासाठी जाऊ लागले. आजची कथा या ठिकाणी विश्राम करते. उद्या अहिल्याचा उद्धार आणि सीता स्वयंवर आपण पाहणार आहोत. आज अनेक गुरुजन या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान सोहळा तुमच्या द्वारा
आज तरी आपल्याला जगता येतं, काही दिवस आनंदानं आपण जगू शकतो. टाळता येत नसलं तरी आयुष्य वाढवता येतं. आणि म्हणून माझ्या माता भगिनी आहेत, ह्या बाहेर जात नाही को. आणि तुम्ही गेलात, तुम्ही आमच्या घराचा कणा आहे, तुम्ही घराचा आनंद आहे, तुम्ही घरातली मातृदेवता आहे आमची. आणि तुम्ही तुमच्या तपासण्या करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जात नाही म्हणून डिसेंट फाउंडेशन आणि आमची ही श्रीराम ट्रस्ट असेल, ह्या दोघांच्या विद्यमाने आयोजित महिलांचं ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर कधी उद्या आहे का? हां, उद्या आहे. प्रत्येक मातेला, प्रत्येक माझ्या बहिणीला विनंती आहे, वाक्य ध्यानात ठेव, घाबरून जायचं नाही. पण आपण तपासणी केली नाही तर विशिष्ट स्टेजला गेल्यानंतर काहीच हातात राहत नाही. त्याच्यामुळे आपण प्रत्येकीनं उद्या येऊन, जसं कथेला येतो की नाही, जितकी आवश्यकता कथेची आहे, जितकी श्वासाची, तेवढी उद्या कॅन्सर तपासणीची सुद्धा आवश्यकता आहे. एवढं वाक्य ध्यानात ठेवा. उद्या प्रत्येकीनं येऊन, उद्या तुम्हाला वाटत असेल आपल्या लेकरासाठी करा, आपल्या नवऱ्यासाठी करा, आपल्या कुटुंबासाठी करा, पण उद्या तपासणी करून घ्या. कारण इतकी सुवर्ण संधी परत येणार नाही. हॉस्पिटलला जाऊन स्पेसिफिक तेवढीच आपण कॅन्सरची तपासणी ब्रेस्टची करणार असं होत नाही. इथं जर होत असेल तर रामरायाच्या कृपेनं ती तुम्ही करून घेतली पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. आज इतका सुंदर दिवस आहे, संपूर्ण मंडप भरला आहे, तुमचे चेहरे आनंददायी आहे. रामनवमी जवळ येते आहे आणि या रामवाडीमध्ये अयोध्या आता अवतरली आहे. वाक्य ध्यानात ठेवा. इतका आनंद, कारण या मी सुद्धा या दोन्ही तिन्ही तालुक्यामध्ये या 5-6 वर्षात तारखा दिल्या नव्हत्या अजिबात, ना कथेच्या दिल्या ना कीर्तनाच्या दिल्या. पण आमचे परममित्र रामदास शेठ असतील, मुंबईमध्ये कुठंही कीर्तन असलं का आवर्जून येणारं आणि आवर्जून माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे शेठ, मुंबईची सगळी मंडळी आणि ही ट्रस्ट, महेशराव अध्यक्ष असतील, सगळे उपाध्यक्ष, सचिव, ट्रस्टमधली सगळी लोक, या सगळ्यांनी चंग बांधला आणि आजचा हा सोहळा तुमच्या पुढं आणून ठेवला. याच्या मागं संघर्ष आहे मायबाप. हा काय 1-2 दिवसाची तयारी नाही. तुम्हाला दिसतोय आनंद फक्त की या 2-3 दिवसाचा, पण याच्या मागं महिन्याची तयारी. ही खपल्या ट्रस्टवाले, मुंबईला जा, इकडं जा, तिकडं जा, मायक्रो नियोजन करून यांनी हा सोहळा उभा केला. आणि विशेष म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, समाजातून उतराई व्हायचं आहे. चांगले उपक्रम त्यांनी ठेवले. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये मुलांबद्दल जे फॉरवर्ड लाईफ येत आहे, याच्यामध्ये गुरूंचं स्थान काय असेल हा नंतरचा भाग आला. पूर्वी समोरून गुरुजी आले तर आपण खाली उतरून जात होतो, आता गुरुजींना खाली उतरायची वेळ येते. आणि अशा काळामध्ये मुलांच्या मनामध्ये एक आदर निर्माण व्हावा, गुरुस्थानावर श्रद्धा निर्माण व्हावी. आणि म्हणून हा सोहळा या रामवाडीनं आयोजन केलं. मला मनातून कौतुक वाटतं दादा. या वाडीचं, छोटीशी वाडी आहे पण महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा संदेश जाईल या सगळ्या गोष्टींचा. एवढंच नाही, अरे पुरुषाची बायको मिली तर त्यानं काही करायचं, पूजा करायच्या, कुठेही हजेरी लावायची, त्याला सगळीकडे परवानगी. पण त्या ताईचा पती जर गेला तर तिनं कुठं जायचं नाही, तिनं पूजा करायची नाही. कोणता न्याय हो हा? मी कधी कधी विचार केला, काही गोष्टी काळाच्या ओघात बदलल्या पाहिजेत. वाक्य ध्यानात ठेवा. ती स्त्री आहे म्हणून. आणि इथं कोण स्त्री आहे? बायोलॉजी आणि अॅनाटॉमी शास्त्र सांगतं XY आणि XX, स्त्रीबीज आणि पुरुषबीज एकत्र आलं की जीवाचा जन्म होतो. जर स्त्रीबीज आणि पुरुषबीज एकत्र आल्यावर जीवाचा जन्म होत असेल तर कोण स्त्री आणि कोण पुरुष? प्रत्येक पुरुषामध्ये स्त्रीचे बीज आहेत आणि प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुष लपलेला आहे. कोणती स्त्री आणि काय विधवा? मी नेहमी सांगितलं, तिला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. मी माझा मागचा वाढदिवस विधवा स्त्रियांकडून वावळून घेतला, काही झालं नाही. उलट माझे दुपटीनं कार्यक्रम वाढले आणि मी महाराष्ट्राच्या बाहेर नाही, भारताच्या बाहेर जाऊन कार्यक्रम करून आलो. असं काही नसतं. काही काळाच्या ओघात तुम्ही सोडलं पाहिजे. म्हणून या वाडीला मी कौतुक करतो का एक दिवस माझ्या सगळ्या पती नसलेल्या माझ्या विधवा बहिणींची आरती त्यांनी ठेवली. वाक्य ध्यानात ठेवा. हा सन्मान कुठं आहे? हे सगळ्यात भाग्याची गोष्ट आहे. म्हणून आज विश्वामित्राबरोबर राम लक्ष्मण निघून जातात यज्ञ रक्षणासाठी. उद्याची कथा सुरस आहे, अवीट आहे. आता उत्तरोत्तर कथेमध्ये रंग भरत जाईल, याची नोंद सगळ्यांनी घ्यावी. आजची कथा या ठिकाणी विश्राम करते. 1-2 मिनटं सगळ्यांनी भजन करा, त्यानंतर सूचना होतील.